देव माझा आणि मी देवाचा इतके ज्ञानी होते द्वैताच्या दलालाला बाधा होऊ देत नव्हते. बोला एक एक बुद्धी मायसा आकाश सगळ्या आकाशा द्वैताची तेथे कोण दशा परमात्म्याचा विनकल्या. महाराज एवढा धंदा तुकोबाने धंदा केला फार त्यासी धंदा होय महाराज. आमचा धंदा इकडा मग आमचं कोण नाव घ्यायला महाराज पोतीत कसं झालं घरी घे ना पण. हो बघा तुम्ही येऊन उद्या माझ्या घरला तुम्हाला खोटं वाटलं महाराज. धंदाच करायचा असेल तर एक ज्या धंद्यानं आपलं कल्याण होईल है की नाही असा धंदा करा. बोला हाटवटिया चोबारे कथा कीर्तन तो फेरे गाता राम कीर्ती गजरे अंबारा झरे भक्ती मुक्ती झाली घरी त्यांच्या तितकं असल्यावर हे मागे की नाही. महाराज सिद्धी लावी पिशे कोण विचारायले महाराज ज्याला गरज नाही ते विचारताय का. आम्हाला मिळणार म्हणून आम्ही माग लागालो तिथं लगडून आलेत महाराज कोणाला पाहिजे काय है की नाही. अरे का अभंगा सांगता देव घ्या कोणी आयता आला घर पुसणे. आपल्यासारखे ठोकर माळत म्हणजे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. ते मला आणखी एक आयडिया देव घ्या फुका न लागे रुका मोल काही ते म्हणजे नक्कच तसं महाराज. बोला हा पटपट वाचाकडे आनंद भक्ताच्या मनी गेले शिवने चैतन्य घन होणे निर्विकार जने सुस्थिर. निर्विकार सुस्थिरभूत अशा प्रकार जगात काय महाराज देह जावो अथवा पांडू रंजित असा त्याचा अनुभव. बोला महाराज गर्जता राम नामे कलोला गगनाव घेची महुरले क्षफळी लगडून ऐके झाले हरिरंगे. देवाच्या भजनात आता काय कमी आहे का हरिरंगे रंगे रंगले ओ माय पुष्कळ महाराज त्याच्यातच ते मिळाले. ते मला तुम्हाला कोण बोलिलं नाही आम्हाला वाटलं की आवाजच दिला काही. ते मला मोक्ष आम्हाला लागत नाही काही लागत नाही. एक धरीला चित्ती आणि रुक्माईचं आम्हाला काय करायचं म्हणजे तुमच्या काहीच गरज नाही त्याची गरज नाही म्हणजे त्याला गरज असत एवढी भक्ती पाहिजे. बोला मला देखता नगर वृत्तांत कपी स्वानंदे डुलता पुढे देखीला भरत अतिविस्मित स्वयं झाला. नवल वाटलं महाराज एवढा वृत्तांत पाहिला ना मग भरताला पाहिजे. महाराज भरताला पाहिलं पण भरत दिसला का महाराज डोळ्याचा विषय की नाही जयादशी अंतरवर्ती अंतईशी ते कौळ झाल्यावर पांढरं दिसतंय का. सोपं करून सांगतो जा द्या इकडे पोतीतलं महाराज मला तीर्थ सांगू द्या मग म्हणतो पुंडलिक अर्धवट सांग महाराज तद्वत या कोणाला यात ते. आणि महाराज डोळ्याचा विषय देव कौळ झाला त्याला पांढरं दिसेल का. तसं महाराज ज्याचा विषय देव झाला त्याला जगातलं दुसरं काही दिसत नाही. बोला कोणी वाचक सूचक कोण असेल चला पेकर चला महाराज आहे